हॅलो एव्हरीवन, नमस्कार. तर कालच्या मिनी ब्लॉगमध्ये मी सांगितलेलं तसं एक प्रोडक्ट आपण ऑर्डर केलं, ते डिलिव्हरी आली होती. लोक मध्येच थांबतात, साईडला पण थांबता येत नाही. गेटवर ऑर्डरवाला आला होता, त्यांनी कॉल केला, त्यामध्ये आता ऑर्डर घ्यायला चाललो आहे. बरेच दिवस झालं चाललं होतं ते प्रोडक्ट घ्यायचं आहे. सारखं त्याचे प्राईस चेक करत होतो, ऑफर चेक करत होतो. जुना मॉडेल आहे, नवीन मॉडेल आलं घेऊ, हे करू ते करू चालेल. पण मग काल ऑफिसमध्ये बसलेलो, कोणच नव्हतं ऑफिसमध्ये. मग बसल्या म्हटलं घेऊनच टाकू. थोडी ॲडजस्टमेंट करायला लागेल, थोडं करू, बजेट मॅनेज करायला लागेल, करून टाकलं ऑर्डर. मग यांचा कॉल आला अमेझॉनवाल्यांचा की गेटवर आलो, पार्सल घेतलं. प्राईम पॅकेजिंग असल्यामुळं पॅकेजिंग प्रॉपर आहे. बॉक्स घेऊन आता आज जायचं आहे. मीटिंग पण आहेत आणि भरपूर काम पण आहे. तर पटकन हे पार्सल घेऊन अनबॉक्सिंग करायची. काय त्याच्यात ते बघायचं कसं आहे सगळं प्रॉपर, ते सगळं अनबॉक्सिंग व्हिडिओ काढायला लागेल. आणि त्याच्यासोबत मी 2-3 गोष्टी आणखी ऑर्डर केल्यात की त्याच्यासोबतसाठी लागणाऱ्या ॲक्सेसरीज किंवा काही त्याचे पार्ट आपण, तर ते पण त्याच्यातच आलं आहे. मल्टिपल गोष्टी आल्या एकाच ऑर्डरमध्ये. तर ते घेऊन जायचं आहे. आतमध्ये जाताना तर एवढे काही गर्दी नाही आज, त्यामुळं गुरुवार आहे, तर भरपूर लोक ऑफिसला येत नाहीत कारण उद्या फ्रायडे आहे. त्यामुळं तर आज जाताना आपल्याला एंट्री करायला लागते गेटवरती, काय पार्सल घेऊन चालू आहे ते. मग ॲज युजल आपल्या सिक्युरिटीने थांबवून विचारल्यानंतर त्यांना सांगितलं पर्सनल पार्सल आहे. मग तिथं कोणत्या कंपनी वगैरे सगळं टाकायचं आहे, ते टाकलं. ते झाल्यानंतर मग आपण जाऊ ऑफिसमध्ये. तर आता दादा गेलं त्यांची पार्सलची सेपरेट वही आहे ती बघायला. थांबूया आता, काय पार्सलचं एंट्री करूनच जायला लागतं. त्यांनी सगळं टाकलं, तिथं नाव वगैरे काय आहे ते आपल्याला फक्त सही करायची आहे. ते टाकेपर्यंत आपण थांबू इथंच. हे त्याच्यावरती टेप आहे, इथं बघितलं थोडंसं फाटलं आहे, पण तो टेप मोस्टली वॉटर डॅमेज किंवा मॉइश्चर वगैरे ते डिटेक्ट करण्यासाठी असतो. त्यामध्ये काय झालं असेल इकडे तिकडे ठेवताना वगैरे, त्याचा काही इश्यू नाही एवढं. बॉक्स प्रॉपर कंडिशनमध्ये. हे खूपच स्लो टाकतायत. टाकलं त्यांनी सगळे डिटेल वगैरे, मला विचारलं नाव वगैरे, आपण सांगितलं कॉन्टॅक्ट नंबर, कोणती कंपनी आहे, काय आहे, पार्सल काय आहे ते पण सांगून टायमिंग वगैरे टाकलं त्यांनी. सगळं झाल्यानंतर आपल्याला जायचं ऑफिसमध्ये. बघितलं गर्दी नाही आहेत अजिबात. दुपार होऊन ऑलरेडी लंच ब्रेक होऊन गेलेला आहे, संध्याकाळ व्हायला आलेली आहे, त्यामुळं एवढी काय गर्दी नाही आहे. तर प्रोडक्ट आले नाही, तर त्याची अनबॉक्सिंग केल्यानंतर पूर्ण सेटअप करायचं आहे. काय कसं आहे ते सगळे जे काय आपण मागवले तर ॲक्सेसरीज ते सगळं बसून त्याच्या पूर्ण जे इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या पण बघायच्या आहेत की काय त्याच्यात काय कोणत्या कोणते प्रोसेस स्टेप्स फॉलो करायचे ते. आणि मग ते पूर्ण इन्स्टॉलेशन सेटिंग्स कंप्लीट झाल्यानंतर मग ट्राय करायचे त्याचे मोड्स वगैरे सगळं. पण म्हणजे मी पण नाही आधी यूज केलेलं आहे. फक्त असं होतं ना की बरेच दिवस मनात होतं असं घ्यायचं आहे. बरेच असे मॉडेल्स होते, बरेच त्याचे ऑप्शन्स होते, बरेच त्याच्यात टाईप्स पण होते. पण असं होतं की कोणतं घ्यायचं आहे कोणतं नाही. परत नेक्स्ट चालल्यानंतर बघूया, नवीन मॉडेलचं घेऊयात, हे करू ते करू. पण ते असं होतं की असं राहून जाण्यापेक्षा मोकळं आणखी थोड्या दिवसांनी घेऊ, थोड्या दिवसांनी घेऊ, म्हटलं घेऊन टाकू. असे पण मेजर काही चेंजेस होत नाहीत. किती नवीन मॉडेल आले, किती काही त्यांनी चेंजेस केले तरीसुद्धा. त्यामुळं थोडं डिसाईड करून टाकलं आणि घेतलं. तर अनबॉक्सिंग करू, ते सगळे सेटिंग्स कॉन्फिगरेशन काय आहे ते सगळं करू आणि मग बाकीचं सांगेल तुम्हाला. त्यासाठी आपल्याला सीजर घेतली त्याची बॉक्स ओपन करण्यासाठी. आता डेस्कवर जाऊन अनबॉक्सिंग करू. आज ऑफिसमध्ये कोणी नाही आहे, त्यामुळं एवढा नॉईज पण नाही आहे, एवढी गर्दी पण नाही आहे.
मग म्हटलं इथंच करूयात, गणपती बाप्पा इथं आहेत तर म्हटलं नको, डेस्कवर जाऊन जरा प्रॉपर जमेल ते सगळं हे करायला. तर डेस्कवर जाऊनच आपण करू अनबॉक्सिंग. तसं सांगितलं ऑफिसमध्ये एक महिना आहे त्यामुळं मस्त शांत वाटते ऑफिसमध्ये. बॉक्स तर खूप मोठा आहे, म्हणजे त्यात मी तुम्हाला सांगितलं तसं की आणखी 2-3 प्रोडक्ट आहेत जे मी एकत्र ऑर्डर केले होते. तर डेस्कवर आपण येऊन ते ओपन करता येईल. सांगितलं हे तिथं QR कोड दिला आहे त्यांनी Amazonवाल्यांनी की त्या QR कोडला स्कॅन करून आपण चेक करू शकतो की ते सील ओरिजिनल आहे की नाही. म्हणजे बऱ्याच वेळी काय होतं की काही कुरिअर कंपन्यांच्याबद्दल असं झालेलं आहे, इश्यूज रेज झालेले आहेत की ते सील पण चेंज करतात लोक, डुप्लिकेट सील बसवतात की जेणेकरून ते ओपन करून बघतात त्यातले प्रोडक्ट काढून घेतात असं काही. पण ते पण दिलेलं आहे. तर कॅमेरा सेट करून अनबॉक्सिंग करूया, कारण खूप एक्सपेन्सिव्ह आहे माझ्यासाठी. एवढं मोठं मी हे प्रोडक्ट ऑर्डर केलं आहे त्यामुळं पहिल्यांदा अनबॉक्सिंग करताना जेवढी अशी क्युरिओसिटी आहे तेवढीच विचार पण आहे की एवढ्या महागातलं आपण प्रोडक्ट ऑर्डर केलं तर कसं. म्हणून सगळ्या साईडने पहिल्यांदा चेक केलं तर कुठे काही फाटलेलं तुटलेलं नाही आहे. थोडं कुरिअरकडून होतं इकडं तिकडं टाकताना, म्हणून ते सीलिंग प्राईम पॅकेजिंगचं हे नाही एवढं, म्हणजे प्लास्टिक वापरत नाहीत ते, पेपरमध्येच पॅकेजिंग असते सगळी, त्यामुळे इझिली ओपन करता येतं. तर पटकन ते ओपन करू. बॉक्सची वरची साईड थोडी फाटली आहे, मधला लीडला ते त्यांनी लेबल लावलं आहे ते कट करायला लागेल सगळं पूर्ण ओपन होण्यासाठी. ते स्टिकरसारखं आहे त्यामुळं लगेच ओपन नाही होणार आहे, पण त्याला थोडं कात्रीने कट करत त्याला प्रॉपर कट करून साईडला कट करून मग ते ओपन करायला लागेल. दोन्ही साईडने करूया आपण. खूप अशी जास्तच आता क्युरिओसिटी वाटते की काय प्रोडक्ट ॲक्च्युली कसं आहे. मी बघितलेलं आहे ॲक्च्युली प्रोडक्ट आहे ते, पण मी तुम्हाला सांगणार आहे ओपन होऊ द्या. मी फक्त प्रोडक्ट करतो आहे. तुम्हाला असं वाटलं की नक्की काय प्रोडक्ट आहे, नाव नाही सांगत आहे. ते ओपन केल्यानंतरच सांगतो प्रोडक्ट काय आहे ते. मला फक्त त्याचा बॉक्स बघायचा आहे, कारण मी म्हणजे बघितलेले फक्त इंडिव्हिज्युअल स्टँडर्ड प्रोडक्ट बघितले. हा बॉक्स ते असताना अनबॉक्सिंगची फिलिंग तर ती वाली आहे. आता फायनली आतमध्ये ते प्रोडक्ट बघतोय. जो बॉक्सच्या आतमध्ये मल्टिपल प्रोडक्ट्स आहेत. तर फर्स्ट जे मी मेन ऑर्डर केले ते ऑस्मो ॲक्शन 5 प्रो दिसला बॉक्स तुम्हाला. हे भला मोठा बिल, मल्टिपल प्रोडक्ट आहेत त्यामुळं. पण मेन आहेच आपला ॲक्शन कॅमेरा आहे, DJI ऑस्मो ॲक्शन 5 प्रो ॲडव्हेंचर कॉम्बो. कॉम्बो आहे त्यामुळं बरंच काही त्याच्यासोबत ॲडिशनल आहे. फक्त स्टँड अलोन जो कॅमेरा आहे तो त्याचा छोटासा बॉक्स येतो, पण हा पूर्ण कॉम्बो आहे त्यामुळे त्याच्यामध्ये मल्टिपल गोष्टी त्यांनी एकत्र दिल्या आहेत. त्यासाठी मी ऑलरेडी कॅमेरासोबतच मी त्याचा केस पण मागवला, जेणेकरून त्याला स्क्रॅचेस वगैरे नाही उमटणार आणि इझी होईल ते कॅरी करायला. आणि त्याच्यासोबत आपलं SD कार्ड, सँडिस्क, जे आपण मोस्टली मी तर सँडिस्कचेच प्रोडक्ट ऑर्डर करतो, कारण रिव्ह्यू चांगले आहेत, यूज पण केलं त्यामुळं. खूप चांगले स्टोरेज डिव्हाइसेस असतात सँडिस्कचे. ते आपण ओपनिंग करू. त्याच्या आधी आपला कॉम्बोचा बॉक्स ओपन करायचा आहे. खूप अशी मस्त अशी स्वीट गोडवाली अशी फिलिंग येत आहे की मी जे ऑर्डर केलं होतं इतक्या दिवस मी केलं नव्हतं ऑर्डर, आणि ते ऑर्डर केलेलं डिलिव्हर झाल्यानंतर आता ते ओपन करताना असं प्रॉपरली जे ओपन करायचं असं थॉट असतो ना की नाही असं कुठे असं साईडला पण असं स्टिकर नाही ओपन निघू द्यायचं आहे. ते बरोबर प्रॉपर तिथे कट झालं पाहिजे आणि
मगच बॉक्स ओपन करायचं. असं वेंदळ्यासारखं मला ते आवडत नाही जेव्हा, काय माहिती. पण मला पण प्रत्येक जेव्हा पण मी असं पॅकिंग कोणतं ऑर्डर असेल ते ओपन करतो ना, छोटी जरी ऑर्डर असेल जस्ट फक्त पेपर बॅगमध्ये आलेली, तरीसुद्धा मी त्याला प्रॉपर असं एक कटरने कट करून मगच त्यातलं प्रोडक्ट चेक करतो. असं डायरेक्टली मेसअप नाही करत त्या पॅकेजिंगला. आणि मी टाकून देताना पण प्रॉपर फोल्ड वगैरे काढून टाकून देतो, ती माझी सवय. त्यामुळे आता हे स्टिकर हळूहळू काढून त्यासोबत माझ्या साईडला पण कामं चालू आहेत की काय मेसेज येत आहेत, काय आहेत ते करत करत हे ओपन करायचं आहे. ॲक्च्युली जेव्हा हा व्हिडिओ पोस्ट होईल तेव्हा मला हे लॅनियार्डला मास्क करायला लागेल, कारण ते पॉलिसीज असतात काय काय की भले ते मार्केटमध्ये विजिबली इझिली अवेलेबल असतात, लोगो वगैरे दिसतात, पण असंच कुठे कंटेंट सोशल मीडियावरती पोस्ट करताना त्यांच्या पॉलिसीज वगैरे असतात. जसं बॉक्स ओपन केल्यानंतर तुम्ही बघितलं की फर्स्टली आतमध्ये 2-3 बॉक्स आहेत. त्यातला पहिला हा बॉक्स आहे ज्याच्यामध्ये आपलं कॅमेराची केस आहे. त्या कॅमेरासोबत त्यांनी केस पण दिलेली आहे आणि कॅमेराचं मेन युनिट आहे. ते कॅमेरा मेन युनिटमध्ये असं म्हणजे जसं मी बघितलेले आधी जसे कॅमेरे वापरलेले आहेत तसंच आहे, पण थोडंसं असं लेन्स त्यांनी मोठी केली आहे, साईजला विजिबली दिसते आणि एकदम रगड आहे. ते रफ फॅन्टअप आपण म्हणतो ना त्या टाईपचं आहे, क्रॅच वगैरे त्यावर नाही पडणं असे. आणि कॅमेराच्या लेन्सवरती कवर आहे असे सिलिकॉन टाईप. त्याचं कवर पण आपण नंतर ट्राय करू. त्याच्या आधी दुसरा बॉक्स ओपन करू. हा थोडासा मोठा बॉक्स आहे आणि ह्याच्यामध्ये आहे आपलं जे अटॅचमेंटसाठी आपण मॅग्नेटिक अटॅचमेंट यूज करतो ना तर ते, आणि बॅटरी केस, मल्टी फंक्शनल बॅटरी केस. तर ह्याच्यामध्ये आपण कॉम्बो घेतला आहे त्यामुळे ऑब्वियसली त्याच्यात एक बॅटरी नाही भेटत, त्याच्यात मल्टिपल बॅटरी भेटतात कॉम्बो असल्यामुळे. आणि ती बॅटरी ठेवण्यासाठी एक मल्टी फंक्शनल बॅटरी केस जी ॲज अ पॉवर बँक पण यूज होते. ॲट अ टाईम तुम्ही त्या सगळ्या बॅटरी त्याच्यात ॲड करून आपण डायरेक्ट त्या केसला चार्ज करू शकतो. त्याच्याकडून त्यात ट्रिकल चार्जिंग म्हणतात त्याला. तर ट्रिकल चार्जिंग काय आहे की म्हणजे समजा मी जर कोणती बॅटरी यूज केलेली आणि दुसऱ्या 2 बॅटरी ऑलरेडी फुल चार्ज आहेत, तर त्या केसमध्ये टाकल्यानंतर फक्त ती केस ती जी ड्रेन झाली बॅटरी तिलाच फक्त चार्ज करेल, बाकीच्या बॅटरीजला चार्ज नाही देणार ती. मग हे ट्रिकल चार्ज. किंवा तिन्ही जर बॅटऱ्या अनइव्हनली चार्जिंग असतील 70%, 80%, 90%, तर त्यांना अनइव्हनली चार्ज देईल. आणि त्यासोबत आपल्याला भेटलं एक हँडहेल्ड स्टिक जी आपण त्याला अटॅच करून आपण रेकॉर्ड करू शकतो. ही केस आहे कॅमेऱ्याची, ज्यात आपण अटॅच केल्यानंतर म्हणजे ती फक्त प्रोटेक्शन ॲज अ प्रोटेक्शन आहे ती. त्याच्यामध्ये आपण कॅमेरा फिट करून यूज करू शकतो. इझी आहे म्हणजे ते जेव्हा त्याला एक स्ट्रॅप आहे तो पूर्ण लॅच आपण म्हणू ते रिलीज केल्यानंतर लॉक त्याच्या आतमध्ये आपल्याला हे टाकायचं. DJIचं ब्रँडिंग आहे आणि ही मल्टीफंक्शनल बॅटरी केस जसं मी तुम्हाला सांगत होतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जशी सवय मला सगळं प्रॉपरली अनबॉक्सिंग केल्यानंतर पण ते रॅपर्स ते सगळे प्रॉपर एक त्या बॉक्समध्ये ठेवून, बॉक्स पण आहे तसे बॉक्समध्ये ठेवायच्यात. नंतर मग ते सेटिंग्स वगैरे आपण बघू कोणत्या करायचे आहेत. त्याची बॅटरी आय एक्सपेक्ट की बॅटरी चार्ज आहेत, कारण 3 बॅटरीचा कॉम्बो आहे आणि ते मल्टीफंक्शनल बॅटरी केसमध्ये तर ती चार्ज असायलाच पाहिजे. ते DJIने स्टिक पण दिली आहे, हँडल स्टिक कॅमेरा अटॅच करून त्याच्यासोबत वगैरे आता कॉम्बोमध्ये सगळं ते इन्क्लूड आहे. त्यामुळे ते करूया. हो, हे हेल्मेटसाठी आहे, हेल्मेटवरती आपण लावू शकतो. ते लेन्सच्या अटॅचमेंट आहे तर ते पण दिलेलं आहे. कॅमेरामध्ये जसं यूज केलं आहे तसंच बऱ्यापैकी अशा एक्सपेक्टेड गोष्टी म्हणजे ते सेटिंगचे ऑप्शन्स वगैरे, कॅमेराचे मोड्स ते पण तसेच असतात. पण जसं हे लेटेस्ट व्हर्जन आहे आता त्याच्यानंतर ऑस्मो 6 पण आलेलं आहे, पण मला असं काही त्यात तसं डिफरन्स वाटत नव्हतं. फक्त ॲपर्चर वगैरे ते थोडंसं त्यांनी इम्प्रूव्ह केलं आहे आणि थोडीशी लेन्स सेन्सर थोडा मोठा असायचा. डझंट मॅटर की जो आपला यूज फॅक्टर आहे तो जो सर्व होत आहे तर
असं काही ॲपर्चर वगैरे किंवा वायडर सेन्सरने मला जास्त असं मेजर बेनिफिट वाढणार नाही. तर म्हणून मला हे गुड डील वाटली ॲज कम्पेअर्ड टू ऑस्मो 6. कारण ह्याच्यामध्ये मला मेन कॉम्बो होता की जे मी असं सेपरेटली जर ह्या सगळ्या गोष्टी घेतल्या तर त्याच्यामध्ये खूप जास्त प्राइजिंग वाढलं असतं. त्यापेक्षा हे कॉम्बोमध्ये घेतल्या तर खूप चीपरमध्ये मिळालं ते सगळं. तर हे बॉक्स वगैरे सगळं ठेवून मगच ते करूयात. कारण मला डेस्कवरती पण मला असं क्लीन सगळं प्रॉपरली हे वाटतं. जसं मी तुम्हाला सांगतो स्टिक पण भेटली आहे कॉम्बोमध्ये. तर स्टिकचा बेनिफिट हा आहे की म्हणजे इझी पडतं कॅमेरा लगेच क्विकली अटॅच करून ब्लॉगिंग स्टार्ट करायला. आणि एक्सटेंडेबल स्टिक आहे ती, त्यामुळं तुम्ही लेंथ पण ॲडजस्ट करू शकता त्या स्टिकची. तर मी सांगितलं 2 बॉक्स होते, एकमध्ये कॅमेरा विंडो होता आणि एकामध्ये ॲक्सेसरीजमध्ये ते मल्टीफंक्शन बॅटरी केस आणि त्या अटॅचमेंटच्या ॲक्सेसरीज हे सगळं. त्या बॅटरी केसमध्ये ते तिन्ही बॅटरी केसमध्ये असतील. तर मोस्ट कॅमेरामध्ये आपली 1 बॅटरी आणि 2 बॅटरी ॲडिशनल बॅकअप आहेत. जसं आता दाखवते की तिन्हीला येलो इंडिकेटर दाखवते आणि नियरली 50 to 70% चार्ज आहे. 70 to 90 असं काय समथिंग आहे, मला आठवत नाही आता. पण 3 इंडिकेटर आहेत, रेड, येलो आणि ग्रीन. जेव्हा ग्रीन असेल तेव्हा 80 to 100 आहे, तर एवढं मानतो. तर आता तिन्ही बॅटरी फुल चार्ज नाही आहे, ते पण फुल चार्ज करायला लागेल. मग ते बॅटरी इन्सर्ट करू कॅमेरामध्ये आणि मग स्टार्ट करता येईल कॅमेरा. हे सगळं जे काय भेटले ते म्हणजे त्या कॉम्बोमध्ये जे काय आले ते सगळं ठेवून आपण त्याला पूर्ण फोटो कॅप्चर करूया. दाखवतो मी काय काय आहे ते सगळं. हे आहे म्हणजे त्याच्यात कॅमेरा आहे, बॅटरी केस आहे, त्यातल्या 3 बॅटरी आहेत, हे चार्जिंगची USB केबल आणि ते जे माउंट आहेत जे त्याचे अटॅचमेंट आहेत ते यूज करण्यासाठी हे 2 स्क्रू आणि ती स्टिक आहे अटॅच एक्सटेंडेबल स्टिक. तर एवढं सगळं भेटलेलं आहे. तर SD कार्ड आहे. ते SD कार्ड ह्याला इंटर्नल स्टोरेज 50 GB आहे अराऊंड, काहीतरी मी करेक्टली नाही सांगितलं पण अराऊंड 50 GB इंटर्नल स्टोरेज आहे कॅमेऱ्याला स्वतःचं. आणि एक्सपांडेबल स्टोरेज आहे 1 TB पर्यंत. तर 1 TB स्टोरेज यूज करू शकता तुम्ही SD कार्ड. SanDiskमध्ये सपोर्टेड SD कार्डमध्ये एक्स्ट्रीम प्रो सिरीजमधले सपोर्टेड आहेत. तर हे पण एक गुड डील होती त्यावेळेला जे अवेलेबल होतं. तर मी प्राइजेस वगैरे मेन्शन करेल कॅप्शनमध्ये जे काय ते, आणि ते तुम्ही चेक करू शकता. आणि जर तुम्हाला घ्यायचं आहे तर तुम्ही म्हणजे मी पण तसंच केलं. मी मागे पण जेव्हा चेक करायचो जे प्रोडक्टचे ऑप्शन्स तेव्हा मी pricehistory.app म्हणून एक वेबसाईट आहे त्याच्यावरती जाऊन तुम्ही ह्या प्रोडक्टची लिंक कुठूनही असेल, अमेझॉन असेल, फ्लिपकार्ट असेल, कुठूनही ती लिंक कॉपी करा, त्या वेबसाईटवर जाऊन ती पेस्ट करा आणि त्याची आत्तापर्यंतची प्राईस किती चेंज झाली आहे, म्हणजे कधी कोणत्या सेलला कोणत्या मंथमध्ये काय प्राईस होते ना ते तुम्हाला कळेल. तर ह्यामुळे तुम्हाला कळेल की ह्या सेलमध्ये ॲक्च्युली तुम्हाला खूप स्वस्त भेटते की नॉर्मली स्वस्त असते आणि सेलमध्ये काही वेळेस महाग पण भेटते. तर ते पण म्हणून मी हे मेमरी कार्ड ऑर्डर करताना बघितलं, खूप चीप डील भेटत होती. म्हणजे ह्याच्या आधी कधीच तेवढी प्राईस कमी भेटलेली नव्हती. म्हणून ते एक्सट्रीम प्रो मी 512 GBचं ऑर्डर केलं की यूज होईलच. कारण मी जनरली असं आहे की लगेच रेकॉर्ड केलं आणि लगेच डेटा ट्रान्सफर करून ते एडिटला घेतो असं नाही. बऱ्याच वेळा असं होतं की फक्त रेकॉर्ड करून ठेवतो मी आणि टाईम भेटत नाही, कधी कधी भरपूर कामं असतात. तर कामं झाल्यानंतर जेव्हा कधी असं फ्री टाईम भेटेल तर त्या फ्री टाईममध्ये मी ते डेटा ट्रान्सफर करून ते घेईन व्हिडिओज, नंतर परत मग कामं, नंतर जेव्हा असं आणखी फ्री टाईम भेटेल खूप जास्त तर तेव्हा मग एडिटिंगला मी घेतो. कारण एडिटिंगचं असं आहे की मला असं आवडत नाही की जस्ट करायचं आहे म्हणून मी एडिटिंग करतो आहे किंवा काय. जनरली मी फक्त मोबाईलमधून जरी रेकॉर्ड केलं आहे, काही फोटो जरी कॅप्चर केला आहे तरी फोटो जरी एडिट करायचा तर मी खूप असं मला असं कॉन्सन्ट्रेशननी फोकसनी ते एडिट करायला आवडतं, कारण तेव्हाच ते चांगलं एडिट होतं. म्हणून मी म्हटलं की जास्त स्टोरेजचे SD कार्ड घेऊया की त्याच्यामध्ये स्टोअर होऊन राहतील आणि जेव्हा टाईम भेटेल तेव्हा मग ते सगळे एकत्र ट्रान्सफर करू. त्यासाठी एक ॲप पण येतं डिजायचं, तुम्हाला दाखवेल ते डिजायचं ॲप काय ते. तर त्या ॲपने काय आहे की तुम्ही वायफायनी कनेक्ट करायचं फोनला आणि
वायफायने कनेक्ट केल्यानंतर ते ॲप डाउनलोड केल्यानंतर वायफायने कनेक्ट करायचं कॅमेरासोबत, ब्लूटूथने आणि वायफाय दोन्ही ऑन करायला लागतात. आणि नंतर मग ते विदिन सेकंड्स 1-2 GB व्हिडिओ ट्रान्सफर होऊन जातात. खूप क्विकली होतात ते एकदा कनेक्ट झालं तर. बघूयात आपण बॅटरी टाकून घेऊ पहिल्यांदा, कॅमेराच चालू करू. मेमरी कार्ड आणि मेमरी कार्ड आणि बॅटरीचा स्लॉट एकाच साईडला आहे आणि अपोजिट साईडला आहे चार्जिंग सॉकेट, जिथून तुम्ही USB डायरेक्टली कॅमेरा चार्ज करू शकता, म्हणजे बॅटरी चार्ज करू शकता जर तुम्हाला ते बॅटरी केसमध्ये नाही चार्ज करायचं आहे तर. बाय लुक ॲपिअरन्स गुड, रिअली गुड. म्हणजे 2 स्क्रीन आहेत, एक फ्रंट एक बॅक. फ्रंट स्क्रीन पण कन्सिडरेबली ॲप्रोप्रिएट साईजची आहे, असं काही नाही की फुल स्क्रीन असायला पाहिजे. पण लेन्सच्या साईजच्या कम्पॅरिझनमध्ये खूप चांगली आहे. आणि जसं सांगितलं की ह्या साईडला चार्जिंगचा हे आहे स्लॉट आहे, त्याच्यामधून चार्ज करता येते. आणि तिथेच SD कार्डचं स्लॉट आहे, तिथून आपल्याला SD कार्ड इन्सर्ट करायचं आहे. तर ह्या दोन्ही गोष्टी आहेत. एकदा त्याच्यावरती कवर लावला त्यांनी दिलेला, तर कवर लावल्यानंतर हे आपल्याला ॲक्सेस नाही करता येत. चार्जिंग स्लॉट ॲक्सेस करता येतो, पण बॅटरी कंपार्टमेंट क्लोज होऊन जातं कवरमुळे. त्यामुळं फक्त चार्जिंगसाठी कवरच्या ह्यात ऑप्शन आहे. तर मी सांगितलं जसं की खूप कन्व्हिनियंट आहे, हँडी आहे. इझिली तुम्ही तुमच्या हातामध्ये तो ग्रॅब करून पूर्ण कॅरी करू शकता. पण जस्ट लेन्सवरती स्क्रॅचेस वगैरे अवॉइड करण्यासाठी मी ते कवर ऑर्डर केलं. लेन्स पण खूप हार्ड मटेरियलने बनवलेले असते. लेन्सचं पण असं नाही की खूप अशी चीप क्वालिटी ग्लास वगैरे असं काही नसतं, कारण एवढी प्राईस घेतात ते, एवढं त्यांनी R&D केलेलं असतं त्याच्यावरती. तर मोस्टली ते लेन्सच्या मटेरियलवरती स्टडी करतीलच. मेसेजेस येत आहेत, पण मीटिंगला अजून वेळ आहे, तोपर्यंत आपण हे करू शकतो जे काही SD कार्डचं आणि बॅटरीचं चेक करायचं ते. मी म्हटलं तसं की कामं आणि ह्या गोष्टींमध्ये असं कन्सिडरेबल वेळ भेटत नाही, ज्याच्यामध्ये खूप मेजर असं काही एडिट तर हे मॅग्नेटिक अटॅचमेंट आहे जी त्याच्यामध्ये फिट होऊन जाते, खूप सिक्युअरली फिट होते. असं काही नाही की मॅग्नेट आहे म्हणून ते लूज असेल, असं काही नाही. प्रॉपर
प्रॉपरली फिट होते. त्यानंतर त्या मॅग्नेटिक अटॅचमेंटला आपण ते स्टिकमध्ये फिट करून स्क्रूने आपलं त्याला टाईट करायचं. तर ह्या वेने आपण ते सिक्युअरली कॅमेरा माउंट करू शकतो. आणि त्याचा एक क्विक सेटअप आहे. कॅमेरा बूट केल्यानंतर मी मगाशी जसं सांगितलं होतं त्याचं ॲप वगैरे येतं. ॲप पण म्हणजे साईजने मोठे आहे, पण त्याचे यूज पण खूप आहेत. म्हणजे एडिटिंग, त्याचे डेटा ट्रान्सफर वगैरे सगळं त्या ॲपमधून होतं. त्याचं ते QR कोड स्कॅन केला की ते ॲप डाउनलोड करून सेटअप करता येईल. ते ऑलरेडी डाउनलोड केलेलं आहे, त्यामुळे स्किप करतो मी ते. क्विकली आपल्याला ते कॅमेरा क्वालिटी चेक करायची काय आहे, कशी आहे ते. पण जसं मी सांगितलं की ते ॲप इन्स्टॉल करा. ॲप इन्स्टॉल केल्यानंतर त्याच्या जो इंटरफेस आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे ते सेटिंग्स वगैरे, त्याचे गाईडलाईन्स, त्याचे टिप्स वगैरे, कशी स्टार्ट करायचे, कशी यूज करायचे सगळं दिलं असतं. कॅमेरावरती पण येतात ते जेव्हा कॅमेरा स्टार्ट करू का, की कॅमेरा यूज करण्यासाठी काय करायचं आहे, कोणते शॉर्टकट्स आहेत, कोणते ऑप्शन कशासाठी आहेत, कोणत्या ऑप्शनने कोणते मोड चेंज करता येतात, किंवा व्हिडिओ मोडमध्ये कन्वर्ट करण्यासाठी, रेझोल्युशन चेंज करण्यासाठी, हे सगळे. डेट चेंज करायची, त्याच्यात डेट टाकून मग आपण तो बूट होतो. जसं मी सांगितलं की म्हणजे इझी आहे प्रोसेस. तर आणि टच सेन्सिटिव्हिटी अमेझिंग आहे. असं कुठेच वाटत नाही तुम्हाला की तुम्ही असं काहीतरी छोटं डिव्हाइस यूज करताय. एकदम डिटो सेम टू सेम तुम्हाला स्मार्टफोनसारखं वाटेल. आणि त्याच्यामध्ये जो त्याचा इंटरफेस आहे, UI आहे, ती पण एकदम अशी इंटरॅक्टिव्ह आहे. त्याच्यामध्ये असं कोणतेही असं मला काय म्हणतात ऑड युजर एक्सपिरियन्स येत नाही, की असं दिसत नाही आहे त्याच्यामध्ये की तुम्ही वेगळा डिव्हाइस ट्राय करताय. एकदम कलरफुल UI आहे, मस्त आहे. ते सगळं सेटअप झाल्यानंतरच मग आपल्याला कळेल की त्याची कॅमेरा स्टॅबिलिटी काय. मी खूप ऐकलं आहे DJIच्या रॉक हार्ड जो त्याचा हे आहे स्टॅबिलिटी, तर त्याचा जो मोड आहे तर त्याच्याबद्दल ऐकलं आहे की खूप स्टेबल आहे. ते क्विकली आपल्याला चेक करायचं आहे. बघा करेक्ट टाईम सेट झाला आहे, 6:11 मिनटं झाली आहेत संध्याकाळची. आणि आपल्याला पटकन आवरून निघायचं पण आहे, कारण सांगितलं की जसं उद्या दुसरीकडे जायचं आहे बाहेर, तर कॅमेरा घेऊनच जाऊया. कॅमेराने तो ब्लॉग पण आपण त्यातून कॅमेराचे कोणते साईडला काय ऑप्शन्स आहे, कवर आहे, बॅटरी स्टोरेज आहे, स्क्रीन गेस्चर कोणते हे सगळं डन. आणि कॅमेरा यूजसाठी रेडी. ओके, जसं मी सांगितलं टिप्स येत राहतात, ते दाखवत राहतो. स्टार्टिंगला फर्स्ट स्टार्ट ते झालं. त्याच्यावरती आपण कॅमेराला कवर लावले, ते विसरलो मी. कवर काढल्यानंतर दिस इज द क्लॅरिटी. अमेझिंग. कसं करू शकतो, क्रिस्टल क्लिअर एकदम दिसते. आणि स्टेबिलिटी म्हणजे ट्रान्झिशनची तुम्ही हे बघा ना, म्हणजे एकदम स्मूथ ट्रान्झिशन आहे. मी माझ्याकडून एवढं शेक होतं आहे कॅमेरा, एवढा नॉईज वगैरे असेल किंवा व्हायब्रेशन्स आहेत, मी चालत जरी निघालो ना तिथपर्यंत तरी पण खूप स्मूथली त्याचं हे चेंज होतं. त्यात कुठेही तुम्हाला असं डिस्टर्बन्स दिसणार नाही कॅमेराच्या UI मध्ये. मला फोनमधून पण दाखवतो मी तुमच्या रेफरन्ससाठी की किती त्याचे स्मूथली ते व्हिडिओ कॅप्चर करते. आणि मी जेव्हा ते चेंज करतो कॅमेरा अँगल्स, ते पण एकदम स्मूथ आहे त्याच्यात. कुठेही असं एकदम जर्क वगैरे तुम्हाला दिसणार नाही. आणि नेक्स्ट फुटेज मी ह्याच्यामध्ये ॲड करेल ह्याचं, म्हणजे कॅमेऱ्यातून जसं रेकॉर्ड झालं तसं. आणि त्याच्यावरून मग तुम्हाला कळेल की काय क्लॅरिटी आहे. थोडा तर अंदाज येत असेल तुम्हाला की मी हे आत्ता मोबाईलच्या कॅमेऱ्यातून रेकॉर्ड केलेलं आहे, की मोबाईलचा जो स्मूथनेस आहे आणि तुम्हाला कॅमेऱ्यातला जो स्मूथनेस आहे तो डिफरन्स जाणवेल. कलर कॉन्ट्रास्ट पण नियर अबाउट सेम आहे. म्हणजे असं आपण नाही म्हणू शकत की मोबाईलच्या लेन्सला कम्पीट करण्यासारखं आहे, पण नियर अबाउट आहे. असं पण खूप जास्त फेडेड कलर्स नाही आहेत किंवा खूप जास्त असे डल कलर्स दिसत नाहीत. ठीक आहे, नॅचरल कलर्स दिसतात. नॅचरल त्याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट, ॲडजस्टमेंट, सॅच्युरेशन नॅचरली जसं तुम्ही ओपन आईजला बघता त्या टाईपचं आहे. तर
त्यामुळे त्याच्यामध्ये पण कोणताही इश्यू नाही आहे किंवा त्याच्यामध्ये कोणता निगेटिव्ह पॉईंट्स नाही आहेत. प्लस पॉईंट हा आहे मला ह्याच्यामध्ये हा वाटला की स्टॅबिलिटी अप टू द नाही बियॉन्ड द मार्क आहे. म्हणजे जेवढे मी आत्तापर्यंत ॲक्शन कॅमेरा बघितले त्याची स्टॅबिलिटी बघितलेत. OIS म्हणतो आपण स्मार्टफोनमध्ये की स्टॅबिलायझेशन, तर ती लेन्स स्टॅबिलायझेशन खूप आहे. म्हणजे खूप ड्रास्टिकली एकदम स्पोर्ट मोडमध्ये आपण जेव्हा हे करतो तर त्या स्पोर्ट मोडमध्ये सुद्धा तुम्ही एकदम पळत असाल, धावत असाल तरीसुद्धा खूप क्लिअरली ते कॅच करतं. आणि त्याच्यामध्ये असं तुम्हाला जाणवणार नाही की तुम्ही रेकॉर्ड करताना त्यात काही डिस्टर्बन्स वगैरे होता म्हणून. तर नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला मी जो दाखवतो आता तो रेकॉर्ड केलेला आहे कॅमेरामध्ये. क्लॅरिटी कशी आहे ते सांगा आणि मला नक्की कळेल तुम्ही काय फीडबॅक आहेत.